नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांचे उपोषण जे आहे ते का मागे घेतले आणि सरकारसोबत त्यांची नक्की काय चर्चा झाली, तसेच कोणती लिखित आश्वासने मिळालेली आहेत, त्यांच्या आरोग्याची सध्या स्थिती काय होती आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय नक्की झाला, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर या सर्व चर्चेबद्दल या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून अपडेट बघूयात। ओके, आता जर पहिली न्यूज अपडेट जर आपण बघितली तर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 24 जुलै रोजी रात्री उशिरा आपले 26 दिवसांचे उपोषण जे आहे ते अधिकृतपणे मागे घेतलेले आहे। गेल्या 26 दिवसांपासून ते विविध मागण्यांसाठी उपोषण करत होते। सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आणि काही महत्त्वाची लिखित आश्वासने मिळाल्यानंतर त्यांनी हा जो निर्णय आहे तो घेतल्याची जी माहिती आहे ती आता समोर आलेली आहे। आता सरकारसोबत त्यांची जी चर्चा झालेली आहे सकारात्मक, ओके, त्याविषयी सुद्धा आपण थोडंसं बोलूया। ओके, आता उपोषण सुरू असताना केंद्र सरकार आणि आंदोलनाच्या प्रतिनिधींमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा झाली। आता या चर्चेदरम्यान सरकारने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। यानंतर सरकारकडून लेखी स्वरूपात आश्वासने सुद्धा देण्यात आलेली आहेत। यामुळे होणार काय, आंदोलनाचा पुढील मार्ग संवादातून आता सोडवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच सरकारकडून मिळालेली पहिली लिखित हमी याबद्दल जर आपण बोललो, ओके, तर आता सरकारने स्पष्टपणे आश्वासन दिलेले आहे की शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकाविरोधात कोणतेही गुन्हे आता दाखल केले जाणार नाहीत। आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे सरकारने लेखी स्वरूपात सुद्धा नमूद केलेले आहे। ओके, आता दुसरे महत्त्वाचे जे आश्वासन आहे त्याबद्दल जर आपण बघितलं तर सरकारने नीट पेपर लीक प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य आर्थिक भरपाई आणि आवश्यक मदत देण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे। या विषयावर संवेदनशील भूमिका सुद्धा घेण्यात येईल असेही सरकारने स्पष्ट केलेले आहे। तिसरं मोठं जर आश्वासन आपण बघितलं तर सरकारने नीट पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यासही सहमती आता दर्शवली आहे। भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याबाबतही आता विचार केला जाईल असेही सांगण्यात आलेले आहे। ओके, तसेच आता हिंसाचार टाळण्यासाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ते सुद्धा बघूयात आपण। आता सोनम वांगचुक यांनी सांगितले की देशात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, त्यासाठी त्यांनी उपोषण मागे घेण्याचा आता जो हा निर्णय आहे तो घेतलेला आहे। त्यांच्यामध्ये संवादातून प्रश्न सोडवणे हा संघर्षापेक्षा अधिक योग्य मार्ग आहे। ओके, तसेच आरोग्याची जर त्यांच्या गंभीर स्थिती बघितली तर सलग 26 दिवस उपोषण केल्यामुळे सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झालेला आहे। या काळात त्यांचे सुमारे 11 किलो वजन जे आहे ते कमी झालेलं आहे। डॉक्टरांनीही त्यांना पुढे उपोषण सुरू ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते असा सल्ला दिलेला आहे। आरोग्याची बिघडलेली स्थिती हे देखील उपोषण मागे घेण्यामागचे एक महत्त्वाचे कारण ठरलेले आहे। ओके, आता शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती आता कायमच आहे असे सुद्धा थोडंसं दिसून येत आहे। मात्र आता उपोषण मागे घेतले असले तरीही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती अद्याप कायम असल्याचे सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केलेले आहे। सरकारने या मागणीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर लिखित आश्वासने मिळाल्यामुळे आणि आरोग्याचा विचार करून उपोषण त्यांनी स्थगित केलेले आहे। ओके, आता सोनम वांगचुक यांनी असे सुद्धा सांगितलेले आहे की आता सरकारने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कितपत पूर्ण होतात यावर पुढील भूमिका ठरवली जाईल। जर आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर पुढील काळात पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही आहे। आता जर या सर्व गोष्टींकडे एकंदरीत पाहिले तर आता सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे उपोषण सरकारकडून मिळालेल्या 3 महत्त्वाच्या लिखित आश्वासनानंतर मागे घेतलेले आहे। शांततापूर्ण आंदोलकांवर आता गुन्हे दाखल न करण्याचे आश्वासन, तसेच नीट प्रकरणातील प्रभावित कुटुंबांना मदत आणि परीक्षा सुधारणांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी, या सगळ्या कारणांमुळे त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। त्याचबरोबर सलग 26 दिवसांच्या उपोषणामुळे खालावलेले आरोग्य आणि डॉक्टरांचा सल्लाही या निर्णयामागे महत्त्वाचा एक घटक ठरला आहे। मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती अद्याप कायम असून सरकारच्या पुढील कृतीवर आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। जर मंडळींनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच ताज्या राजकीय, शैक्षणिक आणि सरकारी अपडेट्ससाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।